सर्वांना नमस्कार. मी कृष्णा आज आपल्या सर्वांसमोर योद्धा संन्यासी या पुस्तकाचा भाग 2 घेऊन येत आहे. या पुस्तकाचं लेखन वसंत पोद्दार सरांनी केलेलं आहे आणि याचे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन पुणे. हे असं पुस्तक आहे. आपण हे पुस्तक विकत घ्यावं, याचं वाचन करावं, पठन करावं, पारायण करावं, जेणेकरून विवेकानंदांचं अतिशय सुंदर रसाळ भाषेमध्ये केलेलं वर्णन आपल्याला वाचायला मिळेल, ऐकायला मिळेल. तर या भाग 2 मध्ये ज्यावेळी रामकृष्ण परमहंसांचं देहत्याग झालं आणि मग त्याची सर्व जबाबदारी ही आली विवेकानंदावर. आणि विवेकानंद म्हणजे नरेंद्र सर्व त्यांच्या गुरुबंधूंना शिक्षण देत होता. असंख्य अडचणी आल्या, खायला मिळायचं नाही आणि आर्थिक अडचणी, इतक्या अडचणी, तरी याच्यातून हे 15-16 जे साधक आहेत ते मार्ग काढत होते. पण मग याच्यात व्हायला लागलं असं की ज्यावेळेस नरेंद्र सर्वांना आत्म उन्नती आणि आध्यात्मिक मार्ग याचं ज्यावेळेस शिक्षण देत होता त्यावेळेस सगळेजण गुरुची नक्कल करायचा प्रयत्न करायचे. मग गुरुची नक्कल म्हणजे निर्विकल्प समाधी मला लागली, मग ते हसायचे, रडायचे. आणि विवेकानंदांना हे सगळं लक्षात यायचं. विवेकानंद मग त्यांना म्हणायचे की तुम्ही गुरुंची नक्कल करायचा प्रयत्न करू नका, तुम्ही स्वतःचा आत्मिक उद्धार करून घ्या. आणि या असं केल्यानं होणार नाही. 80% जे धर्माचरण करणारे आहेत ते भोंदू आहेत असं सांगायचे. 80%. फक्त 15% जे आहेत त्यात वेडे होऊन जातात. आत्म उन्नतीचा मार्ग शोधायचं आणि धर्माचरण करायचं हे वेडे होऊन जातात. आणि फक्त 5% असे आहेत की हे स्वतःचा आत्मोन्नतीचा मार्ग घेता घेता, आत्मोद्धार करता करता, आध्यात्मिक उन्नती करता करता त्यांना कुठंतरी एक प्रकाशाचा किरण दिसतो, सापडतो, एखादा सापडतो. आणि मग त्या समाजाचा, आणि ते मिळाल्यानंतर काय करायला पाहिजे, तर जे दलित आणि पीडित जे आहे त्यांचा आत्मोद्धार केला पाहिजे, त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढलं पाहिजे असं विवेकानंद सांगायचे. म्हणजे किती मोठं कार्य विवेकानंद सांगायचे. आजच्या समाजावर सुद्धा, या समाजात आपल्याला भरपूर वेळा याच पद्धतीनं दिसतं, समाजाचं चित्र असं दिसतं. एकदा बंकिम बाबू आणि रामकृष्ण या दोघांची भेट झालेली होती. आणि मग भेट झाल्यानंतर मग बंकिम बाबू त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्या घरी या, आमच्या प्रासादालयात एक खूप मोठं मंदिर आहे आणि तिथेही प्रार्थना सगळेजण करतो. मग त्यावेळी रामकृष्ण म्हणाले कशी प्रार्थना करता, सोनारासारखी तर नाही ना. मग बंकिम बाबूंनी विचारलं की सोनारासारखी म्हणजे काय, तर एक सोनाराचं दुकान होतं आणि त्या सोनाराच्या दुकानामध्ये तर सोनाराचा जो मालक होता तो मालक माळा घालून बसलेला होता, गंध लावून, टिका लावून, हातामध्ये सगळ्या ठिकाणी असे टिके लावून बसलेला, गंध लावून बसलेला होता. मग काही गिराईक आलं, गिराईक आल्यानंतर दुकानामध्ये गेलं, दुकानात त्यांनी पाहिलं तर मालक गंध टिळा लावून बसलेला आहे. आणि मग त्यांना ते सोनं त्यांच्याकडे जे होतं त्याची खरी परीक्षा घ्यायची होती, विकायचं होतं, खरी किंमत घ्यायची होती. मग ते गिराईक तिथं गेलं, त्यांनी पाहिलं, सोनाराच्या हातात सोनं दिलं, सोनारानं ते सोनं घेतलं. मग आता हे सोनं वितळून पाहायला पाहिजे की याच्यात खरंच किती प्रमाण आहे सोन्याचं हे पाहण्यासाठी, अस्सल सोनं किती आहे हे पाहण्यासाठी. आणि मग त्यांनी एका जे नौकर होता त्याला दिलं, त्यानं ते घेतलं. तो आतमध्ये, म्हणजे भट्टी जी असते ती आतमध्ये असते, आतमध्ये ती भट्टी वितळण्यासाठी तो गेला. आणि आतमध्ये गेल्यानंतर मग त्या जे नौकर होता त्या नौकरानं सुरू केलं, भजन सुरू केलं. कोणतं भजन सुरू केलं, तर केशव 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 असा नामजप सुरू केला. मग त्यांनी जसा केशव केशव नामजप सुरू केला तसं बाहेर जे मालक बसलेले होते यांची भाव समाधी लागली आणि यांनी गोपाळ 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 असं भजन सुरू केलं. मग यांनी गोपाळ गोपाळ भजन सुरू केल्यानंतर दुसरा एक जो नौकर होता त्यानं हरी 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 नामाचा जप सुरू केला. आणि मग जो मालकाच्या बाजूला येणाऱ्या गिराहिकांची जी सेवा करायची होती तिथे एक जो नौकर होता त्यानं हर 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 नामजप सुरू केला. मग ह्या सगळ्यांचा नामजप सुरू झाला
आणि नामजप सुरू झाल्यानंतर मग ते जे गिराईक आलेलं होतं, जे ग्राहक आलेला होता, जे सोनं विकण्यासाठी आलेले होते, त्यांना असं वाटलं की अरे वा 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 वा, किती चांगले हे संत मंडळींच्या सानिध्यात आपण आलो, आता आपल्याला फसायचं कारणच नाही. हे इतके चांगले देवत्वाला म्हणजे देवाचा जप करणारे माणसं हे आपल्याला फसवणारच नाही. पण याची जी खरी परिस्थिती होती ती वेगळीच होती. कशी परिस्थिती होती? रामकृष्णांनी याचं अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे. ते सांगितलं, त्यांनी सांगितलं की ज्यावेळी हे सोनं आतमध्ये घेऊन गेलं त्यावेळेस केशव 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 जो मंत्र जाप करणारा होता त्याचं म्हणणं असं असायचं की आलेली मंडळी कशी आहेत ते सांग. आणि त्यावेळेस मालक म्हणायचे गोपाळ 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 गोपाळ, म्हणजे आलेले माणसं वेडे आहेत, खेड्यातले आहेत, अडाणी आहेत, यांना काही कळत नाही. आणि मग त्याच्यानंतर जो तिसरा सेवक जो म्हणायचा की हरी 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 हरी, जो मंत्र जाप करायचा, म्हणजे आता मी हे जे सोनं मिळालेलं आहे हे मी हरण करू शकतो का, हे लंपास करू शकतो का. आणि मग जो बाहेरचा जो हर 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 जो जप सुरू करायचा तो म्हणायचा हर हर हर, म्हणजे घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक. आणि मग पटकन जो आतला जो तो सेवक होता तो त्या सोन्यातला काही भाग आतल्या पाण्यामध्ये लपवून टाकायचा. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे काही आजकालचे भरपूर सारे बंधू बाबा हे जे सर्व काही आहेत याच्यावर स्वतः रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे दोघही अतिशय कठोर शब्दामध्ये टीका करायचे. म्हणजे याचा एक प्रसंग असा होता की ज्यावेळेस आत्मसाक्षात्कार झाला त्यावेळेस रामकृष्णांनी स्वतःचं जानवं काढून फेकलेलं होतं. मग त्यांचा जो भाचा होता त्याने विचारलं की हे जानवं काढून टाकले, हे ब्राह्मणत्वाची एक निशाणी आहे, एक संस्कार आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जर ईश्वर प्राप्तीच्या ह्याच्यामध्ये जानवं असणं हा एक निव्वळ दंभ आहे, मला जानवं आहे, मी ब्राह्मण आहे, हे माझा एक दंभ आहे आणि ईश्वर प्राप्तीसाठी याची काही गरज नाही, असं म्हणून रामकृष्ण परमहंसांनी ते काढून टाकलेलं होतं. विवेकानंदांनी सुद्धा एक वेळ असंच सांगितलेलं होतं की मला तो ईश्वर मान्य नाही जो मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती करेल. इथं एवढी जनता पडलेली आहे ज्यांना रोटी मिळत नाही, एक वेळचं जेवण मिळत नाही, रोटी हाच ईश्वर आहे. आणि मोक्ष प्राप्तीच्या आड येणारा म्हणजे मृत्यूनंतर मला मोक्ष प्राप्ती मिळेल हे खोटं आहे आणि ह्या गोष्टी मला मान्य नाहीत, असं विवेकानंदांनी सांगितलं. म्हणजे इतके. आणि मग इथून पुढं विवेकानंदांचं नरेंद्रांचं परिव्राजक जीवन सुरू झालं. नरेंद्र एका ठिकाणाहून मग त्यांनी गुरुमातेला सांगितलं, त्यांची अनुमती मागितली की मी आता संन्यस्त जीवन घेणार आहे आणि पूर्ण भारत भ्रमण करणार आहे, परिव्राजक जीवन जगणार आहे. आणि त्यांच्या गुरुबंधूंनाही सांगितलं की माझा कोणीही पिछा करायचा नाही. आणि मग तिथून ते फिरायला लागले. ते निघाले, हातामध्ये एक कमंडलू, फक्त 2 भगवी वस्त्र हेच त्यांचा आधार, बाकी काही नाही. आणि निघता निघता मग ते गुजरातमध्ये आले. गुजरातमध्ये राजपुतान्यात आल्यानंतर त्यांना तिथं एक त्या अलवार संस्थाचे मंगलसिंग हे त्यांची भेट झाली. आणि मग ज्यावेळेस ते दरबारामध्ये गेले त्यावेळेस दरबारात गेल्यानंतर अलवार सिंगांनी पाहिलं आणि यांच्या बोलण्यावरून ते असं वाटायचं की हे इतके उच्च विद्या विभूषित आहेत. आणि मग हे असतानाही यांनी हे का घ्यावं. मग त्याने विचारलं तुम्ही का असं करताय, एखादी नोकरी कामधंदा काहीतरी करायला पाहिजे होता, तुम्ही किती पैसा कमवला असता. त्यावेळेस विवेकानंदांचं उत्तर अतिशय समर्पक आहे. ते म्हणाले की तुम्ही राजा, तुमचं आद्य कर्तव्य काय आहे की प्रजेची सेवा करणं, प्रजेचं सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तरी सुद्धा तुम्ही काय करता तर तुम्ही शिकारी करता, शिकारीला जंगलात जाता, परदेश वाऱ्या करता. का? राजांना थोडस त्यांचं मन दुखावलं गेलं आणि त्यांनी लगेच दुसरा प्रश्न केला की तुम्ही मूर्तीपूजा करता, मूर्तीपूजा मला मान्य नाही, दगड धोंडे लाकडं याच्यामध्ये देव असतो का. विवेकानंद हजरजबाबी होते. विवेकानंदांनी ताडकन लगेच तिथं जे राजाची एक मूर्ती, राजाचं एक फोटो ठेवलेला होता, त्या फोटोवर जे दरबारातले सरदार होते, दिवाण होते, त्यांना सांगितलं की या फोटोवर थुका. कोणाची हिंमत झाली नाही, सगळेजण शांत बसले. त्यावेळेस विवेकानंदांनी सांगितलं की या फोटोमध्ये सदेह तुम्ही आहात का. नाही, तुम्ही फक्त असेच प्रतीक म्हणून आहात.
पण तरीही या कोणाही सरदारांची, दिवाणांची हिंमत झाली नाही यावर थुकण्याची. माझे भोळे भाबडे जे गरीब भारतीय जनता आहे, ही भारतीय जनता त्या मूर्तीमध्येच ईश्वराला पाहते, ईश्वराला आहे असं जाणते आणि मग त्याची पूजा करते. म्हणजे किती सुंदर असं तिथल्या तिथं पटकन उत्तर विवेकानंदांनी दिले. आणि तिथून मग त्यांचा प्रवास सुरू झाला. तिथून मग म्हैसूर दरबारामध्ये आले. म्हैसूरच्या दरबारामध्ये भारत बुल्स आणि ज्यावेळेस त्या राजांसोबत चर्चा व्हायची त्यावेळेस ते म्हणायचे की भारताचा, ही भारताची जी भूमी आहे, ही भारताची भूमी अनमोल अशा आत्मिक आणि आध्यात्मिक अशा संस्कारांची आहे, अशा शिकवणीची आहे. पण आजकाल हे सर्व एक कुठंतरी भूगर्भामध्ये कुठंतरी रसातळाला हे जाऊन बसलेलं आहे आणि हे घेतलं पाहिजे. हे सर्व समस्त भारतातल्या जनतेला सांगितलं पाहिजे. जनतेला तर सांगितलंच पाहिजे, संपूर्ण सकळ विश्वाला सुद्धा हा संदेश द्यायला पाहिजे. ज्यावेळेस ते गुजरातमध्ये आलेले होते त्यावेळेस शंकररावांची भेट झाली त्यांची. आणि शंकरराव त्यावेळी वैदिक धर्म किंवा वेद याचं भाषांतर करत होते. आणि विवेकानंदांचा, नरेंद्रांचा तर संस्कृतचा गाढा अभ्यास. मग त्यांनी विनंती केली, शंकररावांनी विनंती केली विवेकानंदांना की मला या कामी थोडीशी मदत करावी का. मग कुठंतरी धर्माचा प्रचार हे होण्याचं काम होत आहे असं समजून विवेकानंदांनी त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. ते त्याची मदत करण्यासाठी थांबले. आणि मग शंकररावांना ज्यावेळेस विवेकानंदांचा परिचय झाला त्यावेळेस असं वाटलं की हा इतका अलौकिक असा पुरुष, दिव्य असा पुरुष, यांच्याकडून खरंच समाज जाणीवेचं, समाज जागृतीचं आणि त्यातून उन्नतीचं काम होऊ शकतं. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही भारतात फिरत आहात, पण मला असं वाटतं की तुम्ही सकळ विश्वामध्ये किंवा पश्चिम जगतातले जे काही देश आहेत त्या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे. तिथं जर तुम्ही तुमचं ज्ञान, नक्कीच तिथं तुमच्या या ज्ञानाची कदर होईल. या ज्ञानाचा एक खरा अर्थ त्या लोकांना कळेल, कारण की ते लोक शिक्षित आहेत आणि खऱ्याची किंमत त्यांना कळते. मग तिथून फिरत फिरत ज्यावेळेस गुजरातला आले, गुजरातला आल्यानंतर त्यावेळी त्या गुजरातला त्यांना असं कळालं की खरंच एक महाधर्म सभा, धर्म महासभा अमेरिकेला होणार आहे. आणि मग अमेरिकेला ती धर्म महासभा होणार आहे, आपण तिथं जायला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. पण यासाठी कौल घ्यायला पाहिजे. मग ते फिरत फिरत ज्यावेळेस म्हैसूर प्रांतामध्ये आले आणि म्हैसूर प्रांतामध्ये त्यांना काही तिथे शिष्य मिळाले. त्यांनी विवेकानंदांनी त्या शिष्यांना सांगितलं की मला असं वाटतंय की जर आपला भारतीय मूल धर्म, भारतातला आध्यात्मिक धर्म, भारतातला आत्मोन्नतीचा मार्ग हा जर आपण संपूर्ण जगाला सांगितला तर खूप बरं होईल असं मला वाटतं. पण मग यासाठी कौल मिळायला पाहिजे. आणि मग नरेंद्रांनी त्यावेळेस समाधी अवस्था घेतली आणि त्यामध्ये गुरुचा कौल घेत होते. त्यावेळेस गुरु रामकृष्ण परमहंस हे त्यांना दृष्टांत दिला आणि असं दिसलं त्या दृष्टांतामध्ये की रामकृष्ण परमहंस समुद्राच्या लाटांवरून जात आहे आणि जाता जाता नरेंद्राला म्हणत आहेत की ये माझ्या पाठीमागे ये. याचा अर्थ असा होता की तू जा आणि सकळ विश्वाला तुझा जो धर्म आहे, जो आत्मोन्नतीचा जो मार्ग आहे तो सांग. असं झाल्यानंतर नरेंद्रांनी लगेच आपले जे शिष्यगण होते त्यांना सांगितलं की तुम्ही या कामासाठी जो खर्च लागणार आहे याची आर्थिक तयारी तर केली पाहिजे. मग याची जो तुम्ही जमा करणार आहात हे सामान्य जनांकडून जमा करा. मी राजाकडून, यांच्याकडून हे पैसा घेणार नाही. यांना पूर्वीही खूप साऱ्या संस्थानिकांनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही हे पैसे घ्या, तुमच्या अमेरिकेला जाण्याची, राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था आम्ही करतो. त्यावेळेस अतिशय नम्रतेनं विवेकानंदांनी हे सर्व नाकारलेलं होतं. त्यांचं म्हणणं फक्त आणि फक्त जे दरिद्री नारायण, जे समाज आहे हा सर्व समाज जो सामान्य जन आहे यांच्याकडूनच मी घेणार आणि त्यातूनच मी जाणार. संग्रह करणं मला मान्य नाही असं स्वामी विवेकानंद म्हणायचे.
म्हणजे संन्यासानं संग्रह केलाच नाही पाहिजे, गरजच नाहीये संन्यासाला संग्रह करण्याची, असं विवेकानंद सांगायचे. आणि मग त्यांनी गुरुमाता शारदा देवी यांना पत्र पाठवलं वराह नगरला, आणि त्या मठातून शारदा मातेनं संमती दिली. म्हणजे शारदा मातेलाही त्यावेळी असा दृष्टांत झाला. म्हणजे हे विश्व जे आहे ना, या विश्वामध्ये जे आपण एक टेलिपॅथी म्हणतो, किंवा सकल विश्वातले जे चांगलं काम करणारे जे लोक आहेत, यांना कुठंतरी एक जोडलेलं असतं. आधुनिक विज्ञानानेही या टेलिपॅथीला, या गोष्टीला मान्यता दिलेली. म्हणजे शारदा मातेलाही त्यावेळेस दृष्टांत असा घडलेला होता की रामकृष्ण परमहंसांनी ज्यावेळेस देहत्याग केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी फक्त खोली बदलली आहे, मी मेलो नाही. आणि यांना असा दृष्टांत झाला होता की एक दिव्य शक्ती अशी रामकृष्णांची ती विवेकानंदांच्या शरीरामध्ये धारण केलेली. म्हणजे या सर्व गोष्टी आणि शारदा मातेनं परवानगी दिली, आणि विवेकानंद शारदा मातेची ज्यावेळेस परवानगी मिळाली त्यावेळेस आनंदानं नाचत होते, रडत होते. त्यांना हा मार्ग आता साधण्यासाठी त्यांना कशाची भीती उरलेली नव्हती. म्हणजे विवेकानंदांनी, आणि मग तिथून पुढं ज्यावेळेस खेत्रीचे संस्थानिक होते राजा अजित सिंग, त्यांना विवेकानंदांना बोलवलं, विवेकानंदांचा सत्कार केला, आणि विवेकानंदांची फक्त जी व्यवस्था होती जाण्याची, ती व्यवस्था अमेरिकेला जाण्याची, मुंबईवरून बोटीनं बसायचं आणि अमेरिकेला जायचं. ते जहाज जपानपर्यंत होतं, आणि जपानहून नंतर व्यवस्था अमेरिकेला जाण्यासाठी केलेली होती. संपूर्ण दक्षिण भारतामध्ये विवेकानंदांनी सच्चिदानंद हे नाव धारण केलेलं होतं, आणि ज्ञान दिलेलं होतं, ज्ञान वाटलेलं होतं. दरिद्रांची सेवा करताना, या जनतेची सेवा करताना त्यांनी सच्चिदानंद हे नाव घेतलेलं होतं. उत्तर भारतामध्ये विविदिशानंद हे नाव विवेकानंदांनी धारण केलेलं होतं. पण ज्यावेळी नरेंद्र अमेरिकेला निघाले त्यावेळी राजा अजित सिंगांनी त्यांचं नाव ठेवलं विवेकानंद. आणि आता विवेकानंद निघाले पश्चिम दिग्विजय करायला, पश्चिमेला जिंकण्यासाठी. भारतातला जो मूळ वैदिक सनातन सत्य धर्म आहे तो धर्म जगाला सांगण्यासाठी, आणि त्या मार्गानं या भारतातल्या सर्व सामान्य जनांची सेवा करण्याची. कारण की ते सतत विवेकानंद म्हणायचे, जनसेवा हीच ईश्वर सेवा. तर हा भाग इथंच आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये पश्चिम दिग्विजय या भागामध्ये आपण विवेकानंदांचं पुढील जो प्रवास आहे याविषयी चर्चा करूया. आपल्या सर्वांना हे विवेकानंदांचे चरित्र आवडत असेल, आपण परत मी सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो की योद्धा संन्यासी हे पुस्तक आपण जरूर घ्यावं, वाचावं, पठन करावं, आणि आपल्या संग्रही ठेवावं. मी माझे शब्द थांबवतो. जय हिंद. पुन्हा भेटू परत उद्या.